Praise the Lord. I'm Amrita Joseph Sikvera. I'm so happy to be with you. And today I bring a great promise of Lord. Psalm chapter 25 verse 3. स्तोत्रसहिता याचा 25वा अध्याय 3रं वचन आज आपण पाहणार आहोत. तुझी कास धरणारा कोणीही फजित होत नाही. हालेलुया. खरंच खूप सुंदर, खूप गोड, खूप प्रिशियस, खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. देवाने आपल्या विश्वासणाऱ्याला दिला आहे. वचन काय सांगतं की तुझी आस धरणारा कोणीही फजित होत नाही. जो देवावर विश्वास ठेवतो, त्याची आशा धरतो, जो देवाच्या चरणी असतो, जो देवावर डिपेंड असतो, जो सतत देवाचे स्मरण करतो, रात्रंदिवस देवाला विश्वासाने हाक मारतो, ज्याचा भरोसा देवावर आहे, जो त्याची आस धरतो, जो त्याची कास धरतो, तो माणूस कधीही फजित होत नाही. देव त्याला कधीच लज्जित आणि फजित करत नाही. का तर त्याने जिवंत देवाची आस धरली आहे, कास धरली आहे. म्हणून देवाच्या चरणी राहणं, त्याच्या वचनात राहणं, त्याच्यामध्ये टाइम स्पेंड करणं, त्याच्या वचनावर चालणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नीतीने वागणं खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. लूका शुभवर्तमान याच्या पहिल्या अध्यायात आपण पाहतो की जकर्या नावाचा देवाचा एक याजक होता आणि त्याच्या पत्नीचे नाव अलिशिबा होते. पुढे 6व्या वचनात आपण पाहतो की ते दोघे देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूचे सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. पण अलिशिबा ही वांझ होती, तिला काही मुलबाळ नव्हते. एकदा जकर्या देवाच्या मंदिरात धूप जाळत असताना प्रभूचा दूत त्याला दिसला. प्रभूचा दूत त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जकर्या घाबरला. पुढे आपण 13व्या वचनात पाहतो की देवदूताने त्याला म्हटले, जकर्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव आणि तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. ह्या वचनातून 2 गोष्टी आपल्याला कळतात, 2 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे ते दोघे सुद्धा देवाच्या दृष्टीने नीतिमान होते, देवाला भिवून राहत होते, ते देवामध्ये राहणारे होते, ते देवाच्या सर्व विधी व नियम पाळणारे असे होते. आणि दुसरी गोष्ट ह्या वचनातून आपल्याला कळते ती म्हणजे ते दोघे म्हातारे झाले होते, त्यांना काहीच आशा नव्हती, त्यांचं वय झालं होतं, पण तरीही ते दोघे सुद्धा देवाच्या मंदिरात जात होते, देवाची सेवा करत होते. लोक त्यांना चिडवत नसतील का, काही बोलत नसतील का, त्यांना हसत नसतील का, पण तरी सुद्धा ते आनंदाने देवाची सेवा करत होती, हे आपल्याला ह्या वचनातून कळतं. आणि आपण पुढे वचनात काय पाहिलं की देवदूत त्याला काय म्हणाला, जकर्या भिवू नको, कारण की तुझी विनंती ऐकण्यात आली आहे, देवाने तुझी विनंती ऐकली आहे आणि तुला मुलगा होईल, असं देवदूताने जकर्याला सांगितले. आणि पुढे आपण पाहतो की जकर्या व अलिशिबाला एक मुलगा झाला आणि त्यांनी त्याचं नाव योहान ठेवले. आता तुम्ही एक गोष्ट मला सांगा, जर जकर्याने देवाला सोडलं असतं, देवाने मला काय दिलं आहे म्हणून मी देवाची सेवा करू, असं जर जकर्याने म्हटलं असतं तर, किंवा अलिशिबाने असं म्हटलं असतं की मी का मंदिरात जाऊ, माझं कुठं चांगलं झालं आहे, देवाने तर मला निसंतान ठेवलं आहे, असं जर ती म्हटली असती तर. पण त्यांनी तसं केलं नाही. वचन काय सांगते की ते दोघे सुद्धा देवाच्या दृष्टीने नीतिमान होते आणि प्रभूचे सर्व आज्ञा व विधी पाळण्यात ते निर्दोष होते. म्हणून देवाने त्यांची आठवण केली, देवाने त्यांचे स्मरण केले, देवाने त्यांची विनंती ऐकली. आज तुम्हीही खूप वर्षापासून एखाद्या गोष्टीसाठी वाट बघत आहात का? कोणती गोष्ट तुम्हाला हवी आहे का? लोक तुम्हाला हसत आहेत का, चिडवत आहेत का? तर भिवू नका, तर देवाच्या नजरेत नीतिमान राहा, त्याच्या वचनात राहा, त्याच्या आज्ञा व विधी पाळा, त्याचे नियम पाळा, विश्वासाने देवाला प्रार्थना करा, न थकता, न दमता, न डगमगता, फक्त प्रार्थना करा, विश्वासाने देवाला हाक मारा आणि एक दिवस तुमची ही विनंती ऐकण्यात येईल, तुमची ही प्रार्थना ऐकण्यात येईल, तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं सुद्धा उत्तर मिळेल. तुम्हीही आनंदित व्हाल, तुम्हीही उंच व्हाल, देव तुम्हालाही उंच करेल. जकर्या आणि अलिशिबाप्रमाणे देव तुमचीही मान ताठ करेल. पण तुम्ही शांत राहा, धीर धरा, विश्वासाने देवाला हाक मारा, धीर सोडू नका, डगमगू नका, भिवू नका, घाबरू नका, रडू नका, तर फक्त त्याच्यामध्ये राहा, त्याच्या वचनात राहा, दिवस रात्र त्याच्या वचनामध्ये राहा, रात्रंदिवस त्याचा धावा करा, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा, त्याला हाक मारण्याचं सोडून नका, नीतीने वागण्याचे सोडून नका. आणि हे सर्व जर तुम्ही केलात तर नक्कीच एक दिवस देव तुमची प्रार्थना ऐकेल, तुम्हालाही तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्यात येईल.
तुमची ही विनंती स्वर्गात ऐकण्यात येईल आणि नक्कीच देव तुम्हालाही तुमच्या प्रार्थनेचं येत्या दिवसात उत्तर देईल. पण भिवू नका, घाबरू नका, नीतीने वागण्याचे सोडू नका. सतत देवामध्ये राहा, प्रार्थनेत राहा, विश्वासात राहा. भिवू नका, घाबरू नका, तर देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. नक्कीच देव तुमचाही अनादर दूर करेल. देव नक्कीच तुम्हालाही सर्व लोकांसमोर उंच करेल, आशीर्वादित करेल. म्हणून देवाचं वचन काय सांगते की तुझी कास धरणारा कोणीही फजित होत नाही. विश्वास ठेवा, तुम्ही कधी लज्जित आणि फजित होणार नाही. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे, तर खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळात दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू शप्पा तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, तुझं वचन सांगते की तुझी कास धरणारा कुणीही फजित होत नाही. हो ईश्वराजा, खूप सुंदर, खूप गोड असं प्रॉमिस प्रभू शप्पा तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, या प्रार्थनेमध्ये देव बाप्पा जेवढे जण तुला हाक मारत आहे प्रभू शप्पा, जेवढ्याने तुझी आस धरली आहे, तुझी कास धरली आहे प्रभू शप्पा, हो ईश्वराजा, त्यांची प्रार्थना तू आज ऐक प्रभू शप्पा. आणि हो ईश्वराजा, त्यांना लज्जित आणि फजित होऊ देऊ नको ईश्वराजा, तर त्यांची मान उंच कर प्रभू आणि त्यांना तू आज आशीर्वादित कर प्रभू. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू शप्पा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू शप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत, सिरियस आहेत प्रभू शप्पा, हो ईश्वराजा, ज्यांची सर्जरी झाली आहे प्रभू शप्पा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू शप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे ईश्वराजा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू शप्पा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू शप्पा, जेवढ्याने तुझं आजचे वचन ऐकलंय, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे, त्या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहे, ओरडत आहे, तुझ्या चरणाजवळ आले प्रभू शप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू शप्पा. हो ईश्वराजा, त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग येशूच्या नावात निघून जाऊ दे. शरीरातील सर्व व्याधी, रोग नासरेतकर येशूच्या नावात आज निघून जाऊ दे. हो ईश्वराजा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू शप्पा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.